शेवटचे काही तास काही दिवस उरलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे अमोल दादा तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही विकास कामं केली, विकासाच्या बळावर तुम्ही निवडून द्या. मेरिटच्या आधारे मतं मागितली जातात, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की संकल्पनेच्या नावाखाली ज्या संकल्पना कधी अस्तित्वातच आल्या नाहीत त्या नावाखाली काही लोक इथं प्रचार करत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करताय असं अमोलदादा तुम्ही सांगितलं. चाळीसगावला याचं अगदी उलट आहे. जिथं संकल्पना पण आम्ही केली, ते प्रत्यक्ष पण कृतीत उतरलं, पण ते देखील काही लोकांना पचनी पडत नाही. खासदार साहेब, महाराष्ट्रातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं माजी मंत्री सतीश पाटील चाळीसगावला आले आणि महाराष्ट्रातला माजी मंत्री, माजी आमदार, नेता पहिल्यांदा कोणासाठी गेला तर ज्यांचं राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उभा आहे त्याच्या विरुद्ध जाहीर सभेला ते तिथे गेले आणि म्हटले की इथं या शहर विकास आघाडीला तिथं निवडून द्या. म्हणजे मला तर काही इथल्या लोकांचं काही गणितच कळालं नाही. एवढे दिवस तुम्ही काही लोकांना कसं सहन केलं असेल. मला असं वाटतं की आता ही खऱ्या अर्थाने ही वेळ आहे की आपल्याला येणाऱ्या काळात ही लोकांची कामं करणारी माणसं आपल्याला निवडून द्यायची आहे. कारण की सतीसांनांविषयी काय बोलावं. खरं तर त्यांचं बऱ्याचदा आम्ही विचार करायचो की वयाने मोठे काय करावं, परंतु अमोल दादा तुम्ही त्यांचा जो पराभव केला तो त्यांचा इतका जिवारी लागला. आबा तर त्यांना कायम हरवत राहायचे, जिंकत राहायचं, चालूच राहायचं, पण अमोल दादाने त्यांचा जो पराभव केला त्या पराभवातनं ते अजूनही बाहेर पडलेले इथं दिसत नाहीये. इतका मोठ्या मताधिक्याने पराभव जो झाला तो मला असं वाटतं की त्यामागे आमच्या लाडक्या बहिणींचा देखील मोठा त्यामध्ये सहभाग होता. आणि मग त्या लाडक्या बहिणींविषयी, महिलांविषयी जो द्वेष असतो तो कशा पद्धतीने बाहेर काढायचा ते काही कळत नव्हतं. आणि हा आपण ज्याला म्हणतो की बुजुर्ग माणूस चाळीसगावच्या जाहीर सभेत म्हटला की या संकल्पना ज्या आल्या आहेत की एखाद्या महिलेला बाहेर खाली महिला असते, तिला 10-15 नवरे असतात म्हटले, आणि तिथून संकल्पना काही तयार होतात. तसा तिथला आमदार आहे. अण्णा, अरे जरा जनाची तर नाही मनाची तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती की आपण बोलता काय, करता काय. आता मला सांगा, बाहेर खाली कोण आहे? राष्ट्रवादीचा उमेदवार, तुमचा हक्काचा नवरा तिथं आहे, तुम्ही विरोधी तिथं त्याचा प्रचार करता आहे आणि आम्हाला तत्व शिकवता आहे. अरे कमीत कमी तुम्ही सरकारचा युती धर्म पाळला नाही तरी ठीक आहे, मित्र पक्षात लढलो तरी चाललं असतं. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना जाहीर सभेत तुम्ही त्याच्या विरुद्ध मतं मागायला आला, थोडीफार लाज तुम्हाला वाटायला पाहिजे होती. आणि मंगेश चव्हाण विषयी तुम्ही बोलला, तुम्हाला आजही तुम्हाला सांगतो तुमच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जमा होतील, निकाल तुम्ही ज्या दिवशी बघाल तिथं त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल. परंतु तुम्ही जे तत्व सोडून राजकारण करता आणि तत्व शिकवता, आव्हानावरती मध्ये बोलायचे की हे गद्दार झाले आणि त्यांच्या सोबत आता सरकारमध्ये परत आले आणि सरकारमध्ये आले तर आले आणि पुन्हा अजून जे काही उपद्व्याप आहे, म्हणजे मंगळसूत्र कोणाचं घालायचं, लग्न कोणासोबत करायचे, अरे हे काय प्रकार आहे. पारोळकरांना मी तुम्हाला सांगायला आलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.